नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। तळोदा येथे महिलांसाठी 50 ते 60% अनुदानावर विविध वस्तूंचे वाटप, नाव नोंदणी सुरू। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क तळोदा। नमस्कार प्रेक्षक हो, शिवसेना तळोदा शहर आणि सिद्धिओ वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महिलांसाठी विविध जनकल्याणकारी योजनांचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमांतर्गत महिला किसान कार्डसह शिलाई मशीन, पिको फॉल मशीन आणि घरघंटी 50% अनुदान तत्वावर उपलब्ध करून दिली जाणार आहे। तसेच विधवा व परित्यक्त्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 60% अनुदानावर या योजनांचा विशेष लाभ दिला जाईल। या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येईल। इच्छुकांनी 2 फोटो व आधार कार्डसह भोई गल्ली येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन शहर अध्यक्ष जितेंद्र दुबे आणि नगरसेविका प्रतीक्षा दुबे यांनी केले आहे। नमस्कार, तळोदा शहरातील तमाम माता बंधू भगिनींना सांगण्यामध्ये आनंद होतो की तळोदा शहर शिवसेना व सिद्धिओ वेलफेअर फाउंडेशन यांच्यामार्फत तळोदा शहरामध्ये ज्या कोणी माता भगिनी असतील, ज्यांना त्यांची उपजीविकेचे साधन चालवण्यासाठी किंवा घरगुती वापरासाठी शिलाई मशीन, पिको फॉल मशीन आणि आपल्या घरामध्ये जी आता घरघंटी वापरतो आहे, आपण ज्याला आता चक्की म्हणतो, ती चक्की 50% या अनुदानावर सिद्धिओ वेलफेअर फाउंडेशन आणि तळोदा शहर शिवसेना याच्या संयुक्त विद्यमानाने देण्यात येणार आहे। जसं आपण बाजार भावामध्ये सिलाई मशीन घ्यायला गेलो तर 10,000 रुपयाला मिळते, ती सिलाई मशीन आपल्याला आमच्या मार्फत फक्त 5,000 रुपयामध्ये मिळेल। त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या महिला विधवा असतील त्यांना 4,000 रुपयामध्ये देण्यात येईल, ज्या परित्यक्ता असतील त्यांना सुद्धा 4,000 रुपयामध्ये देण्यात येईल, ज्या घटस्फोटित महिला असतील त्यांना सुद्धा 4,000 रुपयामध्ये देण्यात येईल। दुसरी गोष्ट, या योजनेसाठी तुम्हाला काही कागद किंवा काही लागणार नाही। तुम्हाला फक्त आणि फक्त आधार कार्ड आणि 2 फोटो सोबत आणावे लागतील। दिलेल्या मुदतीमध्ये ह्या वस्तू आपल्यापर्यंत घरपोच होतील किंवा आपल्याला तळोदा शहर शिवसेना जनसंपर्क कार्यालय भोईगल्ली येथे आपल्याला उपलब्ध होऊन जातील। जे कोणी इच्छुक असतील त्यांनी फक्त आपला आधार कार्ड व 2 फोटो, घरामध्ये कुटुंबामधील महिलेला या गोष्टीचा प्राधान्य आहे की त्यांनीच आपले फोटो आणि आधार कार्ड द्यावे, ही नम्र विनंती। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।